मी मंगेश गोलप. मी अनेक म्हणजे जवळजवळ 2011 पासून या ठिकाणी टाटा मोटर्स या ठिकाणी काम करतोय माथाडी स्वरूपाचं. परंतु आजचा हा विषय जो आहे, गेले अनेक वर्षापासून कामगारांना दहशतीच्या वातावरणामध्ये आज टाटा मोटर या ठिकाणी काम करतो. CVB असेल PCB असेल हे 2 गेट आहेत, पण आम्ही तर PCB या ठिकाणी काम करतो. पण आम्हाला कंपनीचा कुठलाही त्रास नाही. कंपनीचे अधिकारी लोक असतील, साहेब लोक असतील, या कंपनीचा आम्हाला कोणताही त्रास नाही. सगळे सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी भेटतं. पण कंपनीच्या नावाखाली जी महाराष्ट्र मजदूर संघटना आहे, युनियन जे काम बघतात, त्यांचा सगळा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगायचं म्हणलं तर मी अनेक वर्षापासून जे आम्ही काम करतो त्या कामाचा मोबदला कोणाला भेटत नाही. जवळजवळ 60% कामगारांना भेटतं, 40% तेच खातात. आणि विचारायला गेल्यानंतर त्याच्यावर तो अन्याय होतो. आज पहिल्यापासून आम्ही काम करत असताना आम्ही 465 काम करत होतो. 2 टोळ्या होत्या आणि खाली PCB 465 आणि खाली 495 टोळी होती. पण 495 आणि 465 जे काम चाललं होतं, दोन्ही ठिकाणी दोन्ही कामगार सुखी होते. हे खाऊ काम बंद नव्हतं, पण सुखी होते. पण आम्ही त्याला विरोध केला. पण हे म्हणले मुंबईच्या बॉर्डर लेटर आले, आता दोन्ही टोळे एकत्र करावं लागेल. पण आम्ही त्याला विरोध केला. खाली कामगाराचे 495 ते पण म्हणले आम्हाला नको आहे. आम्ही 465 म्हणले आम्ही 15 दिवस काम करतोय, पण आम्ही याच्यावर सुखी आहे. पण यांनी कोणत्याही यांच्या सुखासाठी आणि यांच्या फायद्यासाठी यांनी दहशत करून या ठिकाणी दहशत माजवली. इथं बॉडीगार्ड आणले, कामगारांना म्हणले कोणाला प्रॉब्लेम आहे सह्या करा. शेवटी कामगारांनी दहशत कुठे सह्या केल्या. त्यांनी दोन्ही गेट एकत्र केली आणि तरी आम्ही विरोध केला. आमची एक माळावर इथे मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये पण सह म्हणले आपण 2 दिवसांनी निर्णय करू, पण तो कुठलाही निर्णय झाला नाही. आणि मग दोन्ही टोळे एकत्र आल्यानंतर सगळ्यांनी आवाज उठवला. दोन्ही ठिकाणी काम वाढले, पगार का वाढत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही आशाताई बुचके यांच्याकडे गेलो होतो. ताईंनी नरेंद्र पाटलांना फोन करून, त्यांची मोठी संघटना आहे मुंबई या ठिकाणी, मग त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी तो विषय मनावर घेतला. आणि ते इथं पुण्यात आल्यानंतर काही कामगार त्यांच्या युनियनमध्ये गेले, काही कामगार महाराष्ट्र मजदूर संघटना म्हणजे इरफान सर त्यांच्या टोळीमध्ये थांबले. परंतु ते थांबल्यानंतर यांच्यापासून काही लोक गेल्यानंतर शेपी साळेवाणी करायला लागली. कामगारांना वाद लावून द्या, पुढं वाद करा. हा वाद दोन्ही गेटमध्ये कामगारांमध्ये वाद झाला. कामगारांचा वाद नव्हता, पण यांनी लावून दिला यांच्या फायद्यासाठी. परंतु झाल्यानंतर मग आम्ही 2-3 वर्ष गेली आणि ट्रान्सपोर्टवाल्यांना फितवले. कामगारांची काही बिलं ठेवायला लावली. ट्रान्सपोर्टवाल्यांचा पण काही दोष नाही, ते बिचारे सहकार्य करतात. पण यांचं काम आहे का कामगारांना कसा त्रास देईल ते बाहेरच्या पद्धतीने ते चालू करतात. मग त्याच्यात काय ट्रान्सपोर्टची बिलं रक्कम बोर्डामध्ये जमा आहे, जवळ 4 कोटी रुपये बोर्डामध्ये, ते पण आम्हाला भेटले नाही. मग ते म्हणले आज भेटू. आता शेवटी आम्ही ते पत्र दिलं. ते चेअरमन जे निखिलजी वाळके पुणे बोर्डाचे, ते म्हणले का आम्ही 2 दिवसामध्ये कलेक्टरला पत्र देतो आणि कलेक्टरला पत्र दिल्यानंतर आपलं ते वरून निर्णय येईल तो आम्ही घेऊ. पण ते अद्याप काही झाला नाही. म्हणजे याला बोर्डाचे अधिकारी पण मॅनेज असे काय म्हणतात नाही का, हे सगळे एक मिली बघत आहेत. मग त्यानंतर आम्हाला वादामध्ये महाराष्ट्र मजदूर संघटने म्हणले का आपल्याला 171 पोरं जे वर काम करतात त्यांच्यामध्ये खालून 30 पोरं घेऊ आणि हे एक वेगळं करू. वेगळं केल्यानंतर यांनी त्याच्या नावाखाली 213 सुधी तुळी तयार केली आणि 208 कामगार वर घेतले आणि 365 कामगार खाली राहिले. म्हणजे त्यांनी परत कोर्टामध्ये केस केली. असं झाल्यानंतर आणि आम्ही 208 कामगार वर आलो आणि वर सुरळीत काम चालू झालं. आणि काम चालू झाल्यानंतर यांनी म्हणले का आता पगार वाढेल, आम्हाला तुम्हाला ₹1,00,000 क्रॉस पगार राहील, ₹1,00,000 क्रॉस पगार राहील असं म्हणता आम्ही मान्य केलं. आणि 1 महिना गेल्यानंतर यांनी यांची नाटकं चालू केली का हा पगार आपण जर तुम्हाला पूर्ण दिला 100% तर खालच्या गेटची पोरं आपल्या कोर्टामध्ये दाखल करतील. मग म्हणले आपण 60% पगार देऊ आणि 40% रक्कम जी आहे तुम्हाला फरक म्हणून 1-2 महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला देत जाऊ. मग 4 महिने गेले, 6 महिने परत कामगारांनी आवाज उठवला. तर आवाज उठवल्यानंतर यांनी एक स्टॅम्प पेपर बनवला. साहेब ह्या मुकदमाने स्टॅम्प पेपर बनवला. हे बघा, म्हणजे थोडक्यात देश वकील बिकील सगळे बघा याचं काय मृत्यूपत्र केल्यासारखे वाचून टाकू सर. हे बघा, आता हे कामगाराचं नाव आहे. वर नमूद पत्त्यावर मी राहत असून मी टाटा मोटर्स PCB पिंपरी चिंचवड यांच्या आवारात टोळी नंबर 13 मार्फत माथडी स्वरूपाचे काम करीत असून माझी नोंदणी क्रमांक 16741 असा आहे. मी साधारण सन 2016 पासून महाराष्ट्र मजदूर संघटना या संघटनेच्या मेंबर व तथा सभासद आहे. सदर संघटनेने माझे मालकासोबत केलेले करारा संदर्भात तोंडी अथवा लेखी यानुसार मी केलेले काम, वेतन व लिव्हीचा रकमा आमचे मालकांनी माथडी बोर्डात जमा केलेल्या आहेत असून म्हणजे जे बोर्डामध्ये जे उर्वरित रक्कम होती का आमच्या मालकांनी जमा केलेत असं याच्यात नमूद केले. मग ते झालेलंच नाही, यांनी खोटं नमूद केलेल्या असून माझे काम व हजेरीने
हजेरीनुसारचे आजपर्यंतचे सर्व वेतन, मी केलेल्या कामाचे मोबदला, जेवढे काम तेवढे दाम बोर्डाने मला अदा केलेले आहेत. मी बोर्डाने सगळे दिले. म्हणजे बोर्डाची रक्कम आहे ही सोडून द्यायची आणि मी म्हणजे सगळं रक्कम भेटली असं यात नमूद केले. आणि कोणाच्या कशात जाती रक्कम ही युनियनच्या बोर्डाच्या याने आता तिथे चौकशी करावं ना, सरकारी अधिकाऱ्यांकडे आहे का नाही, मग याचा निर्णय होईल त्याच्यावर. ऐकले आहे माझे मालक यांच्याकडे वेतनविषयक कोणताही वाद प्रलंबित नाही. मी वादच नाही राहिला. त्यानंतर आजपर्यंतच्या कोणत्याही रकमांची बाकी अगर थकबाकी कोणाकडेही येणे बाकी नाही. म्हणजे कोणाकडे एक बाकी राहिली नाही दाखवले. याचसाठी मी हे प्रतिज्ञापत्र करून ठेवीत आहे. माझे मालक, वाहतूकदार, ठेकेदार अथवा बोर्ड यांच्या विरुद्ध कोणताही तक्रार नाही. मी यांनी याच्यात लिहून घेतलेले. तसेच मी या प्रतिज्ञापत्राद्वारे घोषित करतो की माझ्या सेवाशक्ती ठरविणे, त्याबाबत मालकांची कामांचे स्वरूप, काम करण्याबाबत नियमावली ठरविणे, बोलणे करणे म्हणजे बोर्डामध्ये कामाचे दर अथवा वेतन ठरविणे, त्याबद्दल योग्य ते करार करणे याबाबतचे सर्व अधिकार मी माझे मुकादम श्री अविनाश जांभळे, मी मुकादम आहे आपला, व माझी संघटना या संयुक्तपणे बहाल करीत आहे. त्यांनी केलेले करार ॲग्रीमेंट मदर ॲग्रीमेंट ऐका ना 2 मिनटं व त्यातील सर्व तरतुदी मला मान्य व बंधनकारक राहतील व त्याचे मी संपूर्ण पालन करीन. वरील सर्व मजकूर माझे व समजुतीनुसार खरे व बरोबर असून मी तो वाचला असून समजावूनही घेतला आहे. त्याचे व सत्य वेतनेसाठी मी या प्रतिज्ञापत्र आज दिनांक मी तारीख टाकली त्या सुपूर्द करीत आहे. मग यांनी असं स्टॅम्प पेपर लिहून घेतलं. मग सगळं अधिकारी आणला. मग आम्ही जे काय करेल फक्त आम्ही काम करायचं आणि असंच राहायचं. मग पण आम्ही सगळ्या कामगारांच्या लक्षात आलं का हे स्टॅम्प पेपर खोटे आहेत. मग यांनी काय केलं, इथं कामगारांना बोलवलं. ह्या काही इथं ऑफिस आहे, ह्या ऑफिसला बोलवलं. सगळ्यांना म्हणले तुम्हाला चेक द्यायचे, हां चेक द्यायचे म्हणून सांगितलं. सगळे कामगार या ठिकाणी लाईनशीर उभे राहिले. कामगाराला चेक दिले. ह्या याच्यावर सह्या घेतल्या. याच्यावर म्हणले आता तुम्ही घरी जा. कामगार घरी पोचताच यांनी कामगाराला बोलून घेतलं आणि म्हणले की ते चेक मागा आणा. हां मागा बोलून घेतलं. त्यांनी चेक जमा केले आणि 2 दिवसांनी म्हणले का पहिले स्टॅम्प पेपर सह्या करा. सह्या केल्यानंतर आम्ही विरोध केला त्याला. विरोध असा आहे का विरोध आम्ही असा केला का हे आम्हाला जर आलं का याच्यात सरळ मृत्यूपत्र लिहून घेते असं आम्हाला दिसून आलं आणि आम्ही याला पूर्णपणे विरोध केला. विरोध केल्यानंतर साहेब याची आम्ही पूर्ण पिंपरी चिंचवड बोर्डाला पण कळवलं. निखिलजी वाळके साहेब चेअरमन आहे पिंपरी चिंचवड बोर्डाचे आयुक्त आहेत. त्यांना कळवलं साहेब असं जर चालू असेल तर तुम्ही सर आदिवारी वर्ग आहे. आम्ही जर तुम्हाला जर वारंवार कळून जर तुम्ही आमचं ऐकत नसेल तर याला जबाबदार कोण. तर निखिलजी वाळके म्हणले साहेब मी काय माझ्या लक्षात नाही आलं, मी तुम्हाला 2 दिवसात सांगतो. बरं हे स्टॅम्प पेपर राहिले. यांनी युनियन ऑफिसला मिटिंग बोलवली. कामगारांना बोलवल्यानंतर तिथं म्हणले काम करा तुम्ही. ते स्टॅम्प पेपर सह्या नाही केल्या. आम्ही विभाजनाला कितीतरी कोटी रुपये खर्च झाला आहे. हा खर्च कोण देणार. म्हणून आम्ही विचारलं का साहेब ज्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं, युनियनवाल्याला सांगितलं का हे विभाजन झाल्यानंतर तुम्ही तुमचं काम करायचं, तुम्ही तुमचं खायचं आणि आम्ही यात लक्ष घालणार नाही, मग तुमची सुरुवात झाली कुठून. नाही म्हणजे आमचे कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे, अधिकाऱ्यांना पैसे दिले, हे असं दाखवून म्हणजे 30 कामगार भरावं लागतील, तुमची रक्कम आम्ही देऊन टाकतो. आम्ही त्याला विरोध केला. परंतु साहेब यांनी दहशत करून कामगार बोर्डाचे चेअरमन यांना सगळ्यांना मिलीभगत म्हणजे मॅनेज करून यांनी 15 कामगार भरले आणि एकही रुपये. महाराष्ट्र मजदूर संघटना जे अधिकारी इरफानभाई से असतील, परेश मोरे असतील, प्रवीण जाधव असतील आणि संजय बांधले आणि यांनी ते सगळं एकत्र करून हे कामगार भरले गेले 15 कामगार. आणि त्यात 1337 नाही भरले, 286 नवीन टोळी तयार केली यांनी. म्हणजे आम्ही 1337 काम करतो आणि दुसरी टोळी तयार केली आणि ती करून नंतर आम्हाला कळलं की 286 तयार केली. ते म्हणले आता नाही, ते तसं करता येत नाही, दोन्ही गेटचा वाद आहे, आता 1337 पोरं भरता येत नाही. मग आम्ही म्हणलं ते कशाला भरली. मग आमच्याकडून 2-2 रुपये घ्या ना, ते पोरं आमच्या बोखंडी आली ना भरायला. पण यांनी कोणत्याही प्रकारचं दहशतीच्या खाली कामगारला काय होतं, 4 कामगार साईडला गेले, ते घाबरतात. 4 गावं सुटून आलेत म्हणलं तू घाबरल्यासारखंच करतो. पण यांनी कोणतंही ऐकलं नाही. यांनी पोरं भरली, 1 रुपयाही आम्हाला आत्तापर्यंत दिला नाही. ते 4 कोटी रुपये बोर्डात साहेब. यांनी 15 पोरं भरली 20-20 लाखांनी, असे 3 कोटी रुपये झाले साहेब. आणि महिन्याला 70-80 लाख रुपयाचा घोटाळा करतात. जी गाडी आम्हाला प्राचच्या माध्यमातून, जी गाडी जवळजवळ 1000-2000 रुपये येते, ही 200-250 रुपयाला दाखवतात. मग तुम्ही सांगा, या गाड्या 500-600 गाड्या रोजच्या खाली होते, थोडा कष्ट झाले का. आणि विचारा गेले यांची दहशत, आम्ही कुठं पैसे खातो कुठं दाखवा. पण हे ट्रान्सपोर्टर दबावात घेऊन
त्यांचे ग्रुप तयार करून त्यांची साखळी चालू आहे. ग्रुप कोणी तयार केला? हं? ग्रुप कोणी तयार केला? संजय बांधल प्राचचं आहे ना, तो काम तो बघतो. यांच्या संघटनेचा, महाराष्ट्र मजूर संघटनेचा. संघटनेची नावं आधी शहर अध्यक्ष कोण आहेत, काय सगळ्यांची नावं घ्या ना. शहर अध्यक्ष आता ऐका ना, संघटना म्हणजे ही माथाडी संघटना आहे. त्या संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद आहे आणि कार्याध्यक्ष परेश मोरे आणि त्यात प्रवीण जाधव आणि संजय बांधल आणि हे प्रवीण जाधव यांची एक हे त्या संघटनेत अनेक लोक त्यांचे काम करतात. आता पण हे मेन पुढे पण हे दाखवून हे सगळं आतापर्यंत भ्रष्टाचार चालूच आहे. आणि आम्ही बोलायला गेल्यानंतर इथं काय कोणचं ऐकत नाही. समजा मी बोललो 4 जण सांगणार त्याच्याकडून आधी लागता, तो बोलला तर मला सांगणार त्यांच्याकडून आधी लागता. दमदाटी झाली का तुम्हाला कुणाला? हा दमदाटी झाली का तुम्हाला कुणाला? आणि आम्हाला बऱ्याच वेळा बदल भेटायला इथून मागं. आता मला बऱ्याच वेळा मला फोन आले तर म्हणजे मागच्या काळात आले, कशाला एडवाणी करतो, शांत राहायचं, जाऊ दे मोर दे, हे कामगार कुठे शाने. मध्ये या कामगारांना सांगितलं जो बोलन त्याला मारा. म्हणजे माझ्या पण विरोधात कामगार लावले त्यांनी. पण कामगारांना कळते खरं चाललंय काय खोटं काय चाललंय हे सगळ्या कामगारांना दिसून येते. पण साहेब याच्या विषय असं आहे की याच्यात मंत्रालयात पण मिटिंग झाली कामगार मंत्र्यांच्या दालनामध्ये. आशाताई बुचके असतील, नरेंद्र पाटील आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेचे प्रवीण जाधव आणि मुकदम अविनाश जांभळे होते. हे दालनामध्ये मिटिंग झाल्यानंतर यांनी तो विषय मांडला आणि मंत्री महोदयांनी हा सगळा विषय जाणून घेतल्यानंतर मंत्री महोदयांच्या सुद्धा लक्षात आलं, मी हा विषय मांडला, स्टॅम्प पेपर, इथं गुंडगिरी काय चालते, पैसे किती खाली जातात, इथं काय चालतंय. याच्यात त्यांनी मंत्री महोदय जाणून घेतलं आणि डन केलं आणि आयुक्त मॅडमला सांगितलं याच्यावर कमिटी नेमा. त्यांनी कमिटी नेमली आणि कमिटी मॅडम सर येते या ठिकाणी चौकशी झाली होती. खाल्ले गेट CBUला गेले पहिल्यांदा, तिकून इकडे आले. आणि आता मुकदमा असतील 2 इंचर असतील, त्यांनी सांगितलं असं काम चालतंय, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. आणि ह्या कॅबिनला आल्या म्हणले का, कॅबिनला आल्यानंतर सांगितलं का इथं आहे ना यावर पाणी तर आमचं सगळं चालतो, म्हणजे इथं हजेरी घेतली जाते, इथं पंचिंग होतं, सगळं होतं आणि हे सगळं जात होतं. मग त्यांनी सगळं पाहिलं तर ते म्हणले आपला हिसाब कुठं चालतो, जो कामगारांचा जो हिसाब आहे तो कुठं चालतो. ते म्हणले इथं ऑफिस आहे. ते म्हणले दाखवा. हे काय करायचे, हां हे काय समोर ऑफिस आहे, ते इथं ऑफिसचं सांगितलं परिग्रासीच्या पलीकडे ऑफिस आहे, इथं ते ऑफिसचं व्यवहार चालतो. तर ते म्हणायचे आम्हाला दाखवा चला. ते म्हणायचे का इकून काढत जातात, तिकून इन होते, इकून आऊट होते. ते परत त्यांनी विचारलं, हे आम्ही सगळं लक्षात घेतलंय परंतु आम्हाला ऑफिस दाखवा. यांनी पण 3 वेळा नाकारलं. शेवटी मी साहेब त्यांना म्हणलो का साहेब हे तुम्हाला हिसाब दाखवू शकत नाही. अधिकाऱ्यांना म्हणलं. ते म्हणले का हे सगळा भ्रष्टाचार चालू आहे आणि ह्या भ्रष्टाचाराला आतापर्यंत चॅलेंज करायचं अवघड झालं आहे आणि तुम्ही ते जाणून घ्या आणि तुम्ही स्वतः जाऊन बघा. त्यांना शेवटी त्या अधिकाऱ्यांना दाखवलंच नाही. मग त्याच्यानंतर आयुक्त मॅडमने 8 सप्टेंबरला मिटिंग लावली आयुक्तालयात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईला. आणि त्या कॉम्प्लेक्सच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला मिटिंग झाल्यानंतर आशाताई असतील, नरेंद्र पाटील असतील आणि इरफान साहेब या सगळ्या संघटनाला बोलून घेतलं. मी ताईंच्या माध्यमातून होतो, काही नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून होतो, काही इरफानबाईंच्या माध्यमातून होते. ती मिटिंग झाली, सगळ्यांच्या मिटिंग झाल्या. आजच्या मिटिंगला आम्ही गेलो. तर त्यानंतर मॅडमने विषय मांडला. ताई मॅडम म्हणलं असा विषय भ्रष्टाचार चालू आहे, मंत्री महोदयांसमोर आपला विषय झाला आहे आणि सगळं त्यांना मान्य आहे. मॅडम म्हणलं बरोबर आहे. आणि तिथलं जे अधिकारी आलते इथं त्या अधिकाऱ्यांना विचारलं साहेब त्या ठिकाणचा कारभार तुम्हाला मान्य आहे का. त्यांनी सरळ सांगितलं मॅडम तिथं युनियनवाले बोर्ड चालले त्यात, म्हणजे सरकारी बोर्ड. ते सरळ सांगितलं का तो सरकारी बोर्ड युनियनवाली चालले त्यात आणि बोर्डावाली युनियन चालली त्यात. एवढा जर भ्रष्टाचार सरकारी अधिकारी म्हणून जर याच्यात काही निर्णय होत नसेल आणि यांच्यावर कारवाई होत नसेल सर, हे कितपत योग्य आणि कितपत अयोग्य हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि ह्या सरकारी बोर्डाच्या पूर्ण अधिकार जे आहेत हे सगळं रात्रंदिवस यांचा कारभार चालतो. याची तात्काळ चौकशी होऊन यांच्यावर योग्य त्या कारवाई झाल्या पाहिजे आणि ह्या संघटना यांच्या तात्काळ चौकशी झाल्या पाहिजे. आज कामगार मंत्र्यांनी आता आंदोलनचं हे चालू आहे, अधिवेशन चालू आहे, त्यांनी आता मीटिंगचा विषय घेणार होते. ते बोलले पण कामगार मंत्री चांगला माणूस आहे, आकाशजी फुंडकर आहे ना, चांगलं म्हणलं पाहिजे. ते कामगारच्या हिताचा माणूस आहे. पण त्याच्या खाली जे अधिकारी वर्ग आहे हा पूर्ण भ्रष्टाचारी. एक मंत्री काय करू शकतो साहेब याच्यासाठी. सांगा आता. आमची मागणी आहे जे 495 मधील कामगार आहे हे म्हणतात 40 कामगार वर घ्यायचे आणि त्यात 20 कामगार भरायचे. हे 40ही कामगार नको आम्हाला आणि 20ही कामगार नको आहे. भरती नको आणि ते भरती पण झाली नाही पाहिजे आणि ते 40 कामगार पण वर आले. याचा जो निर्णय होईल तेव्हा आम्ही मान्य करू. कारण यांच्या नावाखाली यांचा सगळा भ्रष्टाचार स्टप होईल. कारण जे खालून जे 40 कामगार येणार आहे ते सगळे म्हणजे सगळे त्यांच्या पद्धतीने आणणार. ते काहीच बोलणार नाही, ते म्हणणार तसे वागणार आणि यांना 30 लोक लागत आहेत. इथं यांना विरोधात बोलणारा माणूस नको आहे. आणि त्या प्राजचं जो संजय बांधल आहे त्या प्राजची पहिली चौकशी व्हावा. आणि जे आपण जर काही बोर्डात जर माहिती मागितली तर हे अधिकारी सुद्धा आम्हाला माहिती पूर्ण देत नाही, महिना महिना लावतात. आणि यांनी जर काही लेटर दिलं तर या दिवसात क्लिअर होते. तुम्ही निखिल जेव्हा केला मी 2 दिवसापूर्वी फोन केला, म्हणलं साहेब भरतीचं कसं काय. ते म्हणले आमच्यापर्यंत पेपर आला नाही. पण साहेब म्हणलं त्यांना एवढं विचारलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. तर साहेब म्हणलं तुम्ही रातोरात निर्णय घेता, दुसऱ्या दिवशी तुमचा निर्णय फायनल होतो, पण तोपर्यंत आम्ही काय करायचं. ते म्हणले नाही तसं होणार नाही, आतापर्यंत माझ्याकडे काय आलं. पण साहेब आम्हाला ह्या अधिकाऱ्यांनो आणि या संघटने बिलकुल विश्वास नाही. यासाठी तुम्ही त्या अधिकारी असेल, संघटना असेल यांच्याशी चर्चा करा
आणि जर याच्यात नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. आम्हाला आमच्या मागण्या एवढ्या आहेत, बरोबर ना? काही काय मला चुकीचं असेल तर मला सांगा. म्हणजे काय होतं, मी बोलतो म्हणून तुम्ही नाही. बरोबर आहे. 495 मधले कामगार वर नको, मुद्दा नंबर 1 286 मध्ये जी भरती आहे ती बंद करावं. बरं 286 टोळी तयार केली, त्यातलं आमच्यातलं 30% कामगारांनी काम वाटून दिलं त्यांना. म्हणजे ट्रान्सपोर्ट त्याला रजिस्टर केले त्यांच्या त्याच्यावर. म्हणजे जे हळूहळू त्यात 286 केलं ते बाकी सगळे कामगार रस्ते होतील. यांचा धंदा आहे हा. यांचं सांगण्याचं तात्पर्य. आणि कोणत्या नेत्याकडे गेलं आता, हा जवळजवळ महाराष्ट्राच्या मंत्र्यांपैकी जवळजवळ 50% मंत्र्यांना हा विषय माहिती. खासदार आमदार हे सगळ्यांना माहिती. म्हणजे तुम्ही आवाज उठवताय म्हणून आवाज उठवतोय. हा, कमी करायची आणि तुमचे कामगार काढून टाकायचे आणि तुम्हाला नाहीच करायचं. हा, उद्या म्हणणार का कंपनी उद्या काम केलं, उद्या काय करायचं. म्हणजे कोणतंही ऍक्शन आहे. 1-2 महिने गेलं की यांचा काहीतरी आवाज उठतो. 2 महिने गेलं की यांचं काही ना काही नवीन येतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मंत्र्यांचं काय 50% मंत्र्यांना माहिती होतं ते बोलत. कामगार म्हणजे मंत्री महोदय आहेत ना, समजा आम्ही प्रत्येक मंत्र्यांकडे आलेलो साहेब असा विषय मांडलेला आहे. आता आपले आमदार महेश दादा लांडगे असतील, महेश दादाला पण माहिती आहे. खासदार आढळराव पाटील जो माझे खासदार त्यांना माहिती आहे, आशाताईंना माहिती आहे. आपले शिवसेना तालुका प्रमुख माऊली आपलं भाऊ पाटे यांना पण भाऊभाऊनी पण याचा मनावर विषय घेतला होता. आणि आपले रामशेठ रेपाळे त्यांना पण विषय माहिती. आणि एकनाथ शिंदेंना पण आम्ही भेटलो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण हा विषय केलेला आहे. आणि सगळ्या हाय लेवलला विषय साहेब हा. आणि त्यांनी सगळ्यांनी क्लिअर करायला सांगितलं आहे. पण अधिकारी काही हालचाल करत नाही खाली. आणि आम्ही म्हणत नाही मंत्री महोदय असतील किंवा राजकीय नेते यांनी आम्हाला त्रास दिला आहे, पण त्यांचा सगळ्यांचा सहकार्य आहे. परंतु हे अधिकारी आणि हे एकत्र होऊन सगळ्या गोष्टी केल्या जातात. रस्ता व्हायला अडवता पुढे. यासाठी आम्हाला तात्काळ ह्या बोर्डाची चौकशी आणि या संघटनेची चौकशी होऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, नाही तर तीव्र आंदोलन करणार. आणि आंदोलन शिवाय गेल्याशिवाय, मंत्रालयासमोर जाऊन काहीतरी वेगळं केल्याशिवाय याला काही फरक पडणार नाही. आता एक 8 दिवसाची मुदत देऊ आम्ही. काय आंदोलन कुठं करणार? हां, 8 ते 15 दिवसाच्या. आता बोर्डात पैसे करू, एक आंदोलन इथं करू पुण्यात, एक ऑर्डर मंत्रालय पैसे करू. त्याला काय पर्यायच नाही. आता शेवटी 10 तारखेपर्यंत अधिवेशन झाल्याशिवाय काय करता येत नाही. तुम्ही एवढी रिस्क घेता, तुमच्या जीवाला धोका आहे. साहेब धोक्यात राहते. बऱ्याच दिवसापासून आता मी रूमवर आजपर्यंत माझ्या गाड्या मागे पुढे गाड्या असतात. यांचं काय ना, आपण जीवाला घाबरतच नाही. करायचं जनतेसाठी काय. कोणतरी तुकाराम मुंडे तयार झाला पाहिजे ना. भ्रष्टाचार जर हा निघाला नाही साहेब, तर ह्या म्हणजे आता हे कामगार आहेत, हे उद्या सोडून जात नवीन कामगाराची हे आयुष्यभराची पिढा आहे यांच्या मागं. त्यासाठी आम्ही वारंवार वाळके साहेबांना म्हणत असतो, सरकारी अधिकाऱ्याला हे ट्रान्सपोर्टर सगळे तुमच्या ताब्यात घ्या. तुमच्या जीवाला धोका झाल्यास कोण जबाबदार? ही संघटना महाराष्ट्र मजूर संघटना, इरफान सय्यद असीम, परेश मोरे, प्रवीण जाधव आणि संजय बांधल यांनी मागच्या 2 महिन्यात वाणी साहेब आले होते. वाणी साहेबांना सगळा विषय माहिती आहे. यांनी गुंड पाठवले त्या घरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.